हॅलो गाईज, गुड मॉर्निंग. महाशिवरात्रीच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. चला, आत्ताच माझी देवपूजा आवरली. तुम्हाला आज माझं देवघर दाखवते. हे माझं देवघर आहे. सकाळी 6 वाजताच पूजा आवरून घेतलेली. फुलावाला अजून आले नाही, त्याच्यामुळे फुलं अजून मांडलेली नाहीत. आता फुलावाला आला की फुलं मांडून घेणार आहे. मी महादेवाची खूप सेवा करते. माझ्याकडे सगळे महादेवाचे शिवलिंग, हे महाकालचं शिवलिंग आहे. इथे पण एक शिवलिंग आहे. इथे मूर्ती, नंदी वगैरे. इथे पण एक शिवलिंग आहे. ही जलधारा मी शिर्डीवरून आणलेली होती. खूप अशी मस्त जलधारा आहे ती. आता आवरून मंदिरात जाणार आहे. आरोही अजून झोपलेलीच आहे. तिला आता उठवते, आवरून घेते. पटकन आवरून आम्ही आता मंदिरात निघणार आहोत. शिवचं आवरून झालेले. आरोही, उठ ना, उठ, मंदिरात जायचं. उठ आरोही, उठ 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 उठ, लवकर लवकर उठ. तर आत्ता हे दूध आणि पाणी मी देवाला ठेवते. आत्ताच दूध आलं, त्याच्यामुळे थोडं लेट झालं देवाला. आम्ही आता मंदिरात जाण्यासाठी निघालोय. 9:15 वाजले सकाळचे. आवरता खूप लेट झालं तरी आता मंदिरात जाऊन दर्शन घेऊया. आम्ही आता सकाळी आराम हार घेण्यासाठी आम्ही थांबलो. तर हे 2 हार मला आवडले, तर हे हार आम्ही आता घेत आहे. हा एक आणि ते छोटे छोटे पण हार घेतलेले आता. हा पेठेतलं दृश्य आहे सकाळचं. सकाळी अजून काही दुकानं उघडलेले नाही आहे कुठले, फक्त हारवाले आणि मिठाईचं दुकान उघडे. मंदिराची कमान. आता हा मंदिराकडे जाणारा रस्ता. आपण आता मंदिराकडे निघालोय. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर, कैसी लागी मुझको तेरी लगन, गाऊं और झूमू होके तुझ में मगन. ऊंची ऊंची वादी में बसते हैं भोले शंकर. आता आपण मंदिराच्या जवळ आलेलो आहे, पोहोचणार. इथं साप्ताह पण असतो, कीर्तन वगैरे, त्याच्यामुळे हा मंडप टाकलेला आहे. यात्रा पण भरलेली आहे छोटे. स्वयंभू शिवलिंगाची पूजा करून शिवलिंगाची पूजा आहे. हार वगैरे स्वयंभू शिवलिंग आहे. इथे नंदी पण आहे. हे मंदिर. तर आपण मंदिरामध्ये आता खूप एवढी गर्दी नाही आहे अजून. संध्याकाळी खूप गर्दी असते इथं.
मूर्तीची पूजा करून घेतली. साडेनऊ वाजल्यानंतर मंदिरात तरी पण गर्दीला सुरुवात झाली होती. दर्शन ते घेतलं आणि पूजा केली. खाली पण स्वयंभू शिवलिंग आहे त्याची पूजा केली आणि मंदिरातली गर्दी वाढतच चालली होती. आम्ही पटकन त्यावर घेतली. इथं आल्यावर विठ्ठल रखुमाई गजानन महाराज गणपती सगळ्यांचे दर्शन इथं होऊन जाते. कारण मंदिरामध्ये या सगळ्या मूर्ती. तर इथं मंदिराच्या बाहेर छोटंसं दत्ताचं मंदिर आहे. छोटीशी मूर्ती बसवलेली आहे. तसेच इथे एक भरत दत्ताचं इथे अभिषेकची तयारी चालू आहे. महादेवाच्या मंदिराच्या बाहेर खूप सारे मंदिर वाढलेले आहे. तर हा मंदिराचा परिसर तुम्ही पाहू शकता. खूप मोठा असा परिसर आहे. राहुरीमधलं हे खूप मोठं मंदिर आहे राजराजेश्वर. तर इकडे सब मंडपामध्ये कीर्तन ते होत असतात. तर इथं प्रसादाची वाटप आहे. तर आपण प्रसाद घेऊया. तर प्रसाद नायलन चिवड्याचा प्रसाद घेतलेला आहे आम्ही. तर इथं छोटीशी खेळण्याची दुकानं पण लागलेली आहेत. रात्री खूप गर्दी असते. इथे 2-3च दुकानं लागलेली आहेत. छोटीशी यात्रा भरते इथं मंदिराच्या बाहेर. ते छोट्या मुलांचे पाळणे हे. आत्ता कसं सगळं शांत आहे. संध्याकाळी इथं खूप गर्दी होती. आता प्रसाद खाऊन झाला. आता शिवने उसाचा रस पण घेतलेला आहे प्यायला. इथं उसाचा रस आहे. तर इथं मंडळाच्या मुलांनी महाप्रसाद ठेवलेला आहे खिचडीचा. तर त्यांची ते प्रोसेस चालू आहे. अजून मांडणीच चालू होती यात्राची. शिवचं चाललं होतं बॉल घ्यायचं. त्याला एक बॉल घेतला. तिला एक घ्या. राहिला एक. दीदीला एक घे. शिवला पाण्यामध्ये बसायला होतं. त्याला बसवले. त्या जम्पिंगमध्ये मुलं खूप एन्जॉय करत होते. मी दर्शन करून निघालो. हे कावडे आलेले आहे महादेवाला पाणी घालण्यासाठी. तांब्यावरून हे पाणी आणलं जातं देवाला अभिषेक करण्यासाठी. तांब्यावरून हे कावडी घेऊन चालत येत असतात. तर आम्ही आत्ताच घरी आलो. तर आरोहीला आता मी खिचडी परतून देते. तिची आंघोळ ते झालेली.
तर आता ही खिचडी परतून झालेली आहे या रवीसाठी. आता मी पोथी वाचायला घेणार. अरे खिचडी झाली, खाऊन घे. देवपूजा केली का? देवाच्या पाया पडली का तू? प्रसादाचं ताट भरून दे मला दम. तर आता हा नैवेद्य मी देवाला ठेवते. खिचडी, दूध आणि केळी. मी सकाळी दूध आणि पाणी ठेवलेले काढून घेते. आता हा प्रसाद ठेवून झालेला आहे देवाला. आता मी आवरून घेते. गाईज गुड आफ्टरनून. तर आता पूजा झालेली आहे. देवाला नैवेद्य पण दाखवला. तर आता मी हे मी 5 धान्य एकत्र करून हे पीठ बनवलेलं आहे. गहू, ज्वारी, बाजरी, हरभऱ्याच्या डाळीचं पीठ व हळद आणि याच्यामध्ये मीठ वगैरे घातलेलं. त्याचं मी आज महाशिवरात्री दिवशी दरवर्षी याचं मी शिवलिंग करत असते व त्याची पूजा करत असते. तर आता मी याचं शिवलिंग तयार करते व त्याची पूजा करूया मग. आहे ते 5 धान्याचं मिळून शिवलिंग तयार करते. कारण स्वतः शिवलिंग बनवल्याने आणि पूजा केल्याने त्याचं एक उत्तम फळ आपल्याला मिळतं. तर मी दरवर्षी हे शिवलिंग स्वतः बनवत असते माझ्या हाताने. तर आपले आता हे शिवलिंग तयार झालेले आहे. तर आता मी याचं पूजन करून घेते. खूप सुंदर असं शिवलिंग दिसत आहे. शिवलिंग तयार करत असते. कोणतीही पूजा शंकराचे हे असले की मी असे शिवलिंग तयार करून पूजा करत असते व त्याचे फळ मला मिळालेच आहे आजपर्यंत. आता ही पूजा आपली करून झालेली आहे. तर दिवा व धूप वगैरे आपण इथे लावूया. आपले शिवलिंगाची पूजा मांडून झालेली आहे. तर आता मी शिवलीलामृत हा ग्रंथ वाचण्यास घेते. शिवलीलामृत ग्रंथ मी मराठीमध्येच आणलेला आहे कथेच्या स्वरूपात. कारण जे आपण वाचतो त्याचा अर्थ समजला जातो म्हणून मी हा ग्रंथ मराठीमध्येच घेतलेला आहे. तर आता मी याचे वाचन सुरू करणार आहे. हॅलो गाईज. तर तुम्हाला माझा व्लॉग कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडल्यास सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा.